रात्र. रमेश कामावरून परतत होता. रात्रीचे 11 वाजले होते आणि तो ज्या बस स्टँडवर उभा होता तो अगदी निर्मनुष्य होता. नेहमीप्रमाणे तिथे असणारे चहाचे दुकानही आज बंद होते. थंडगार वारा सुटला होता आणि मध्येच विजेचा कडकडाट होत होता. रमेशने आपल्या मोबाईलमध्ये पाहिलं. अजून बस यायला बराच वेळ होता. त्याला खूप भूक लागली होती, पण आजूबाजूला काहीच उघडं नव्हतं. एकटी रहस्यमय बाई. अचानक त्याची नजर रस्त्याच्या पलीकडे गेली. तिथे एक जुने तुटलेले बस स्टँड होते आणि तिथे एक पांढरी साडी घातलेली बाई उभी होती. तिची पाठ रमेशकडे होती. तिचा चेहरा दिसत नव्हता. रमेशला थोडं आश्चर्य वाटलं की एवढ्या रात्री इथे कोण थांबलं असेल. त्याने दुर्लक्ष करायचं ठरवलं, पण त्या बाईच्या अंगावरून थंड वाऱ्याची झुळूक आल्यासारखं त्याला जाणवलं. अदृश्य आवाज. थोड्या वेळाने त्या बाईच्या दिशेकडून कुणीतरी कुजबुजल्याचा आवाज आला. तो आवाज इतका हळू होता की नक्की काय बोललं जातंय हे कळत नव्हतं, पण तो भीतीदायक होता. रमेशने हिम्मत करून त्या बाईला हाक मारली. मावशी, तुम्हाला कुठली बस पकडायची आहे? ती बाई हसली, पण तिने मान वळवली नाही. फक्त तिचे हास्य अधिकच भीतीदायक होत गेले. भीतीचे टोक. रमेशला आता घाम फुटला. त्याने पुन्हा विचारले, मावशी, तुम्ही ठीक आहात का? यावेळी ती बाई हळूहळू वळू लागली. तिचा चेहरा बघायला रमेशची छाती धडधडू लागली. जशी जशी ती वळत होती तसा तसा स्टँडवरचा अंधार अधिकच गडद होत गेला. आणि जेव्हा तिने पूर्णपणे वळून रमेशकडे पाहिले तेव्हा रमेशला कळलं की तिला चेहरा नव्हता. फक्त एका पांढऱ्या साडीच्या आत एक मोठी रिकामी जागा होती, जी त्याला बघून भयानकपणे हसत होती. रमेशच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली आणि तो जीव वाचवण्यासाठी धावत सुटला. तो पळत पळत पुढच्या गावात कधी पोहोचला हे त्याला कळलंच नाही. सकाळ झाल्यावर त्याने एका रिक्षावाल्याला ती गोष्ट सांगितली. रिक्षावाला हसला आणि म्हणाला, अहो साहेब, त्या तुटलेल्या स्टँडवरती अनेक वर्षांपूर्वी एका बाईचा अपघातात मृत्यू झाला होता. ती आजही रात्री तिथे बसची वाट बघते आणि कुणालाही एकटं बघितलं की तिच्या सोबत घेऊन जाते. रमेशला आजही रात्री बस स्टँडवर एकटं जायला भीती वाटते.